ते पाहायला चालू आहे गाय. गणपती पाहण्याची तयारी, गणपती बघण्याची तयारी एकदम उत्सुकतेमध्ये आते रे. हा, गणपती बघायची एकदम उत्सुक मध्ये तयारी चालू आहे मित्र हो. आपला जोडीदार गाय. गणपती बघायची तयारी. तुम्हाला गणपती पण दाखवू आपण एडिटिंग करून एकदम खतरनाक मध्ये. जीप पाहून घ्यायची. यमी झक मारक्या. गणपती पाहायला जायचं बघायला एकदम मस्त गाय. बघू शकता इथला गणपती आपला देव बाप्पा एकदम मस्त. अजून एक गणपती आहे मित्र हो बघा, एकदम मस्त. इथं आपल्या देवाचं आहे. 5 minutes later. पाहायला चाललोय मस्त गाणं बिणं ऐकत आम्ही चाललोय. बघू शकता धुळ्यात धुळे एकदम खतरनाक धुळे. या बघा आम्ही चाललोय मस्त. गणपती बघायला. गणपती गणपती बाप्पा मोरया. गणपती. A few moments later. चालता चालता रस्त्यात गाडी पंक्चर. हा, अजून दाखवायचा तिथे. गणपती पाहायला वाकडून जाऊ राहिलाय बाबा. कौन है ये लोग? कहां से आते हैं? बघा एकच नंबर. राजा सिंहासन शोभतो मन चंद्रमा नाचतो. राजा सिंहासन शोभतो मन चंद्रमा नाचतो. अप्पा गाय बघू शकता तुम्ही. अप्पा एकदम मस्त आहे. आपले शंभू महादेव नंदीदेव आपले महादेव. हे आपली जनता. हा देवपूरचा गणपती पाहायला चालले आता बघा. ये इसके हाथ देखो. हा विनय भाई ब्लॉगर आहे आमचा. हा, देवपूरकडचा गणपती बघायला जात आहे आपण. तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक मध्ये. हे आपले चिल्लर पिल्लर पार्टी रे, मोठी पार्टी जमा व्हायला तुमच्या. फुलवाला चाव गाय, फुलवाला चाव. फुलास फुला वास एकदम दुर्वळणारा. आपल्या गणपती बाप्पाकडे आलेलं आहे इकडं. पाच कंदील फुलवाला चाव. चला सगळं सोबतच एक फोटो घ्या. बसतीलाच बोलावणं उकरदिला आनंदानं. बसतीलाच बोलावणं उकरदिला आनंदानं. गेलं गणेश नगर पुन्हा लालबाग राजाच्या तेजानं. गेलं गणेश फोटोग्राफर फोटो काढणार. हा. राजा सिंहासन शोभतो मन चंद्रमा नाचतो. A few moments later. पाय पाय गणपती पाहायला जाणार आहे मित्र. बघून घ्या गाडी सोडून दिली आता त्यांनी. ए तुषार दाजी. हा टाकले त्याच्या. हा फुलांचा वास भारी भारी. बेंच निकालना चालू कर दे.
अशी काय करत असली? एकदम बघू शकता हे बाय आत्रापगीर आहे. अगं, काही लोकं प्रश्न सुटतात का? आणि आपण हे सगळं करतो ते फक्त त्यांच्या भविष्यासाठीच ना. खरंय हो. मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यांनी आयुष्यात मोठं व्हावं. आता हेच बघा ना, तुम्हाला गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं होतं, मात्र तेव्हाच कॉलेजची फी भरायची म्हणून ऑपरेशन पुढे ढकललं तुम्ही. त्यानंतरही मुलांच्या शिक्षणाचं ओझं थांबलं का? तुमचं ऑपरेशन झालं का? तुम्ही मुलांसाठी सहनच केलं ना. आणि तू तरी कुठं मागे आहेस? मुलांच्या वाढदिवसाला गाडी घ्यायची होती, त्यासाठी तू डॉक्टरांकडे जाणं टाळलं. अहो, पण गाडी पाहून त्यांचा आनंद बघितल्यावर मी माझं दुखणंच विसरले हो. आणि त्यांच्या आनंदातच तर आपला आनंद असतो ना. होय, बरोबर बोललीस तू. त्यांचं भविष्य चांगलं घडलं म्हणजे आपलं आयुष्य सार्थकी ठरलं. आणि मुलांनी स्वत ती बरोबर आहे, पण संगतीचा सुद्धा परिणाम होतोच की. हे बघ, संगत चांगली ठेवली तर भविष्य सुद्धा चांगलं घडतं. आणि शेवटी त्या मुलांवर आहे. त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या त्यागाचं महत्व असेल तर जग इकडचं तिकडं झालं तरी ध्येयापासून त्यांना कुणी विचलित करू शकत नाही, एवढं मात्र खरं. हो, अगदी बरोबर. माय बापली विसरू नको तुझी ती माय बापली. त्या आई बापानं तुला दुनिया दावली. त्या आई बापा 3 hours later. सध्या तर दुःखद बातमी सांगत आहे मित्र. पावसामुळे आम्हाला रिटर्न जावं लागत आहे, पण मी तुम्हाला धुळ्यातला सर्वात मोठा गणपती हा दाखवून द्याल मित्र. यस, धुळ्यातला सगळ्यात मोठा गणपती. धुळ्यातल्या मोठ्या गणपतीला आम्ही एंट्री मारलेली आहे. एकदम मस्त, एकदम भारी गणपती मंदिर बघू शकता तुम्ही. मग आता गणपतीकडे थेट जाऊ आपण. थांबातावर डेकोरेशन पाहून घ्या आपलं गणपती बाप्पा. बघा काय एकदम खतरनाक आहे बाय. ओय कांड्या, चला आता रूमवर जातो मित्र. पावसामुळे आम्हाला रिटर्न जावं लागत आहे, त्याच्यामुळं हा ब्लॉग आता इथंच थांबवत आहे. आपला टकलू महाराज पाहून घ्या लास्टच याला दर्शन. ऐकत फोन. हां चला गाईज, थँक्यू, लव यू. जाता जाता आहे आपले गणपती बाप्पा जय श्रीकृष्ण मंडळातर्फे एकदम मस्त भाऊ गणपती आपला, एकदम गोड गणपती आहे गाईज. चला जाता जाता गणपती महाराज पण भेटले, दर्शन भेटला. आता पावसाचा आनंद घेता घेता जाऊ आम्ही. चला काय. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक